नाशिकच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे। आज संध्याकाळी नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार आहेत। नाशिकच्या उपमहापौर पदावरून शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळालं। सहसंपर्क प्रमुख विलास शिंदे यांना उपमहापौर पद दिल्यामुळे महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे हे नाराज होते। तिदमे यांनी नगरसेवक पद आणि महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता। मात्र एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपली तलवार ही म्यान केलेली असून नाराजी नाट्यावरती पडदा पडलाय। राजीनामा देणार नसल्याचं प्रवीण तिदमे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं। सुनेत्रा पवार आजपासून ॲक्शन मोडवर उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकारणार पदभार। रात्री दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधानांची भेट घेणार। सुनेत्रा पवार या आज स्वीकारणार पदभार। पहिल्यांदाच मंत्रिमंडळ बैठकीसाठी असतील उपस्थित। त्याआधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना करणार अभिवादन। जिल्हा परिषदेतील विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीनं दिल्ली दौरा। गृहमंत्री अमित शहा यांची रात्रीच भेट घेतल्याची माहिती। राष्ट्रवादी विलिनीकरणावर दिल्लीत खलबत झाल्याची माहिती। चंद्रपुरातल्या सत्ता नाट्याचा आज शेवटचा अंक। महापौर पदाची निवडणूक आज होणार। काँग्रेस भाजप ठाकरे गटापैकी कोणाची समीकरणं जुळणार याची उत्कंठा शिगेला। जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपचाच डंका। नगरपालिका आणि महानगरपालिकेची घोडदौड कायम। शहरी पक्ष असल्याचं मिथक भाजपनं मोडून काढलं। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू कौल। भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। मंत्री शंभूराजेंच्या घरी अनौपचारिक बैठक झाल्याची ही माहिती। ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती स्थिर। छातीत दुखत असल्यानं पुण्यात रुग्णालयात दाखल। 5 दिवसांचे औषधोपचार होणार। सुप्रिया सुळेंची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह जय आणि पार्थ पवारांनी केली विचारपूस। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात अविश्वास प्रस्तावाची विरोधकांची तयारी। प्रस्तावाच्या नोटिशीवर 102 खासदारांच्या सह्या असल्याची सूत्रांची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणणार अविश्वास प्रस्ताव। राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा आजपासून। 9 शिक्षण मंडळांमध्ये 15,32,000 विद्यार्थी बसत आहेत। कॉपी रोखण्यासाठी ड्रोन सीसीटीव्हीचा वापर। केंद्राच्या परिसरातले झेरॉक्स सेंटर बंद ठेवणार। आयसीसीच्या तंबीनंतर पाकिस्तान वठणीवर। भारतासोबत T20 खेळणार। रविवारी कोलंबोत रंगणार सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।